Hello, hello. This is the My Artifact episode number 2202. आजची तारीख आहे 11 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट म्हणजे 9:15 झाले. मी आता वरतीला आहे, घरी आहे, टेरेसवर फिरून आलो आहे. तू गेलं हे म्हणजे मी जेव्हापासून 17 मार्च 2020, ओके, आजची तारीख 11 मार्च. ओके, 17 मार्चला मी घरी आलो होतो. मला 17 मार्च पासून मी लेवल 3 मध्ये गेलो ऍक्च्युली, आणि आता मी लेवल 3 मध्ये आहे. माझ्या लाईफ मध्ये काही लेवल्स आहे जे की मी ऑलरेडी एक्सप्लेन केले आहे. शॉर्ट मध्ये सांगण्याचं म्हणलं गेलं तर लेवल 1 जिथे मी घरी आहे आणि बस समजून घेत आहे की कशाप्रमाणे मी माझ्या जे टार्गेट्स आहेत त्याला अचीव करणार आहे. लेवल 2 जिथे मी स्वतः थोडा बहुत पैसा कमवून राहिलो आहे आणि माझ्या टार्गेटशी थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. लेवल 3 याच्यामध्ये मी कम्प्लिटली माझ्या टार्गेटवर काम करत आहे. ओके, आणि युजली नॅशनल लेवलवर काम करत आहे, म्हणजे इंडियाच्या लेवलवर. ओके, लेवल 4 जिथे मी जे काम करत आहे ते सेम काम करत आहे बट इंटरनॅशनल लेवलवर, दॅट इज लेवल 4. आणि अजून एक लेवल 5 पण आहे, तर ते मी काइंड ऑफ लाईक एक प्रकारे एक्झिस्ट करते नाही करते अजूनपर्यंत मला माहित नाही, बट लेवल 4 आहे माझ्या लाईफ मध्ये. ओके, तू हे एवढं कॉन्फिडेंटली कसा काय म्हणू शकते की तू इंटरनॅशनली वगैरे या सर्व गोष्टी करू शकशील वगैरे? वन थिंग इज दॅट की मला एवढं माहित आहे की समजा जर तुम्हाला कोणती गोष्टी साध्य करायची आहे तर त्या गोष्टीच्या मागे भागत राहा. त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करणं, आणि समजा जर आपल्यामध्ये त्या साऱ्या गोष्टी क्वालिटी आहे, इट इज काइंड ऑफ लाईक दॅट की मी नाही का सगळं नेचरला मागतो की मला हे पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, की मला इथे इथे काम करायचं आहे, मला वॉर्नर ब्रदर किंवा हॉलिवूड बेस मध्ये तिथे मला काम करायचं आहे. हे मी नेचरला क्लिअरली सांगतो, मागतो या. आणि हे मी आतापासूनच काहून मागून राहिलोय, बिकॉज ऑफ दॅट की याला वेळ आहे या. म्हणजे काही काही लोकांना थोडस एक प्रकारे अजीबसं वाटेल की तू आता राईट नाव कुठे आहे, तुझी लायकी काय आणि तुला काय. वन थिंग इज दॅट की कोणाची लायकी किती छोटी असली किंवा किती मोठी असली फरक काय पडत नाही. इट इज ऑल डिपेंड ऑन यू अँड ऑल डिपेंड ऑन युअर हार्ड वर्क अँड एव्हरीथिंग. मला वाटतं की माझ्यामध्ये त्या गोष्टी आहे आणि मी ते करून राहिलो आहे. स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न मी एव्हरीडे करत आहे. अँड आय फील रिअली गुड अँड आय फील रिअली ग्रेट, अमेझिंग. सो येस, दॅट इज ऑल आय नीड. वॉटेवर, हे जाऊ दे. आजचं काम कसं? मी चौथे 4 पार्ट जे सिंहगड पर्यंत जेवढे रोड ट्रिप आहे ते पूर्ण अपलोड केली आहे. ओके, एक शेवटला पार्ट पण अपलोड केला आहे, त्याला फक्त पब्लिकली करायचा आहे, तर तो करून घेतो मी. इज दिस विशाल और या इट इज बरोबर. तर मी जे 4 पार्ट आहे ते अपलोड केले आहे. ओके, आता मला काय करायचं आहे, युजली मला रिअलाइज झालं की हे स्ट्रीट व्ह्यूज वगैरे हे जे काही व्हिडिओज आहे ना, हे एक प्रकारे याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाही आहे, काहीच नाही. याच्यामध्ये जस्ट जे काही आहे त्याला बस थोडं बहुत एडिट करून, ओके,
थोडं बहुत एडिट करून त्याला एक प्रकारे अपलोड करणं आहे विथ सॉन्ग. तर याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काहीच नाही आहे, नथिंग ॲट ऑल, जे की मला रिअलाइज झालं. आणि मला असं वाटते की मला समोर जे काही काम करायचं आहे याच्यामध्ये कसं आहे की मला कमीत कमी वेळेमध्ये माझा आउटपुट जास्तीत जास्त काढायचा आहे. आता क्रिएटिव्हिटी ही एक अशी एक गोष्ट आहे ना ज्याला नाही का वेळ लागते, ट्रस्ट मी. ओके. बट कसं आहे की समजा तुम्ही प्रॅक्टिस करत गेले ना तर ऑब्विसली तुम्ही या गोष्टीमध्ये मास्टर होऊ शकता आणि तुम्हाला याचं चांगलं नॉलेज येईल आणि मग तुम्ही अजून लवकरात लवकर तुम्ही हे काम कम्प्लीट करू शकता. तर तर अजूनपर्यंत मी म्हणला गेलं ना तर क्रिएटिव्हिटी केलीच नाही आहे, ट्रस्ट मी. इट वॉज नेव्हर. या युजली कसं आहे की मी जे काही प्रोडक्शनमध्ये म्हणजे व्हाईल शूट मी जेवढ्या क्रिएटिव्हिटी करता येईल तेव्हाच करतो, म्हणजे जेणेकरून मला पोस्टमध्ये म्हणजे एडिटिंगमध्ये जास्त त्रास होणार नाही. मी जस्ट लाईक क्विकली ड्रॅग अँड ड्रॉप करील, एखादी गाणं टाकेल, एका बीटवर सीन चेंज करील आणि त्यानंतर दॅट्स इट, दॅट्स ऑल. बट मी कधी ट्रान्झिशन्स किंवा कशाप्रमाणे सीन आहे, त्याचा इमोशन्स कसा आहे आणि त्या मोमेंटमध्ये कोणता इफेक्ट द्यावा, कोणतं ट्रान्झिशन द्यावं, हे मला कधी रिअलाइज झालं नाही, कारण याच्यावर मी कधी प्रॅक्टिसच केली नाही. ओके. समजा जर मी माझ्या प्रोजेक्टवर काम करतो म्हणलं आणि कोणीतरी इन्व्हेस्टरनी मला फंड जरी केला आणि समजा जर मी अशा ट्रिपवर जरी गेलो तर मला काही चॅलेंज फेस करावं लागेल. कोणते? की जस्ट लाईक मी शूट तर करून घेईल, ओके, बट प्रॉब्लेम असा आहे की माझे एडिट हळू होईल. या म्हणजे मला एडिटिंगला वेळ लागेल किंवा वगैरे वगैरे. सो माझं असं हे आहे म्हणजे एक प्रकारे की तू प्रॅक्टिस कर जास्तीत जास्त सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्याचा. ओके. म्हणजे जेणेकरून नाही का तुला एक प्रकारे आयडिया येईल, कल्पना येईल का कशाप्रमाणे आपण हे व्हिडिओ बनवू शकू. ओके. कारण कसं आहे की जेवढ्यात जास्त तू व्हिडिओ बनवशील ना, स्ट्रीट व्हिडिओ नाही रे, स्ट्रीट व्हिडिओनी काही नाही म्हणजे असं काही हे होत नाही. या जेवढे तू सिनेमॅटिक बनवशील ना इट विल बी रिअली इवन बॅटर. ओके. आपल्यापाशी पुण्याचा डेटा आहे. ओके. इव्हन पुण्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी गेलो आहे. आगा खानमध्ये पण काफी क्रिएटिव्ह शॉट्स वापरले गेले आहे. ओके. तर आपण याचा वापर करू शकतो. ओके. प्रत्येक व्हिडिओ बनव. आता सिंहगडचा आहे, सिंहगडचा बनवला की त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण आगा खानला गेलो आहे, त्याचा पण एक व्हिडिओ बनवू. ओके. मग त्याच्यानंतर मग लवासाला गेलो आहे तर लवासाचे आपण स्ट्रीट व्ह्यू अपलोड करू. यस, स्ट्रीट व्ह्यू. असं नाही का आपण स्ट्रीट व्ह्यू नाही करू, कारण स्ट्रीट व्ह्यू जेव्हा आपण अपलोड करतो त्याची एक वेगळी कॅटेगरी आहे. तेव्हा नाही का जेव्हा आपण बघतो ते आणि त्याच्यानंतर जे गाणे असतात ते आपल्याला नाही का त्या ट्रिपमध्ये असं फील करून देते की यस वी आर ऑन दॅट प्लेस अँड वी फील रिअली गुड. या तर तो आहेच. ओके. बट त्याची लेंथ आपण अर्धा घंटाच ठेवू, 15 मिनिट नाही ठेवू. ओके. 15 मिनिट वॉज टू मच शॉर्ट. ओके. आणि त्यामुळे काय होते की युजली स्ट्रीट व्ह्यूज सजेस्ट करतो की अर्धा घंटा. ओके. अर्धा घंटापेक्षा कमी राहणार नाही. ओके. आणि लवासा पण आपण त्याचे सिनेमॅटिक बनवू. ओके. लवासा मग बनवल्यानंतर मग त्याच्यानंतर मग आपण पुणा. ओके. पुण्याचे पण आपण सगळे स्ट्रीट व्ह्यूज वगैरे अपलोड करू. ओके. तर ते आपण मोस्टली आपण एक घंटा घेऊ, आपण सॉरी अर्धा घंटा घेऊ, जेणेकरून आपण आणि स्ट्रीट व्ह्यू मध्ये पण थोडीशी क्रिएटिव्हिटी दाखवू. ओके. त्यानंतर स्ट्रीट व्ह्यूचे पण थोडेसे शॉर्ट्स घेऊन त्याचा पण एक सिनेमॅटिक घे आणि मग त्याच्यानंतर मग पुण्याचे जे हायपर लॅब्स आहे त्याला पकड आणि मग विथ स्ट्रीट व्ह्यू आणि विथ एक पूर्ण पॅकेज पुण्याचं तो पण एक क्लीन अपलोड करा. ओके. सो खूप काही काम आहे. ओके. खूप काही व्हिडिओ अपलोड करायचे आहे. सो मेनी थिंग्स. दुसरी गोष्ट अशी आहे की का मी स्वतःचा चेहरा दाखवू? नाही. मला असं वाटतं की तू स्वतःचा चेहरा नको दाखवू. इट जस्ट लाईक तू एक प्रकारे स्वतःचा व्हॉइस ओव्हर दे. ओके. जेणेकरून तू काफी चांगल्याने इंग्लिश बोलू शकते. ओके. व्हॉइस ओव्हर दिल्यामुळे आपण चांगल्याने म्हणजे व्हॉइस ओव्हर देऊ विथ बी रोल
त्यामुळे इट लुक्स रिली गुड. का आपल्यापाशी तसे काही शॉर्ट्स आहेत जे आपण एक्सपेक्ट करतो जे सिनेमॅटिक साठी? वेल, हे तुझी क्रिएटिव्हिटी आहे. ओके, आपल्यापाशी सीन शॉट आहे, आपण 60 FPS नी सगळे स्टॅबिलाइज करून घेऊ शकतो. या इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जे आपले फुटेजेस आहे हे किती चांगले आहे का किती बॅड आहे हे आपण डिसाइड करून आपण एडिट मध्ये आपली क्रिएटिव्हिटी दाखवू. दॅट इज ऑल आय एम सेइंग. येस. सो आता काय, आता तू खाली जा आणि आपलं सिंहगडचं तू सिनेमॅटिक बनव. ओके, ऍस्पेक्ट रेशो 21:9 घे आणि काम सुरू कर. ओके. अजून चला, ही चप्पल मला एक प्रकारे पोक करत आहे. प्रॉपरली कसं सँडल कसं एकदम परफेक्ट वाटतं यार. आज काय झालं, आज म्हणलं गेलं ना तर आज मी काफी प्रोडक्टिव्ह नव्हतो यार. आज म्हणजे आज सकाळपासून अपलोड केले, सॉरी एक्सपोर्ट मारला, देन कॉम्प्रेस केलं. आता माझं एक्सपोर्ट लवकर होते बट कॉम्प्रेस थोडासा हळू होतो. पहिले कसं नाही, ऍक्च्युली एक्सपोर्ट व्हायला पण अगोदर खूप वेळ लागायचा अगोदर, बट आता कसं आहे की ज्याप्रमाणे ग्राफिक सपोर्ट करून राहिलाय ना त्यामुळे थोडस काम थोडं हळू होत, म्हणजे फास्ट होत आहे. आणि बट कॉम्प्रेशन इज रिली इम्पॉर्टंट. आणि माझे इंग्लिश सेशन खूप चांगले चालून आहे. येस, ट्रस्ट मी. कारण आज सकाळी मी इंग्लिश सेशन कंटिन्यू केला. ओके, इट वॉज रिली गुड, इट वॉज रिली अमेझिंग. खूप चांगल्या गोष्टी मी सांगितल्या. त्यानंतर दुपारी पण मी इंग्लिश सेशन हे केला. युजली शॉ अकॅडमीवर जे लेक्चर्स आहे त्याला पण तर मी कंटिन्यू करून राहिलोच आहे, बट जे युट्यूबवर पण फिल्म मेकिंग टिप्स आहे त्याला पण मी राईट डाऊन करतो आहे. आणि त्यामुळे पण मला काफी चांगलं नॉलेज भेटत आहे, जे की मी इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करत आहे. तर त्यामुळे मला अजून चांगला त्याचा म्हणजे इंग्लिश मध्ये प्रॅक्टिस होऊनच राहिली आहे. अजून त्याला रिवाइज होऊन राहिलं माझ्या डोक्यामध्ये. सो यस, युजली इंग्लिश बोलण्यामध्ये मला प्रॉब्लेम जात नाही आहे, बट जर मनातलं बोलायचं असेल ना तर इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफिकल्ट टू डू दॅट. कारण कसं आहे की कधी कधी शब्द एक प्रकारे शब्दावली लावता नाही येऊन राहिली इंग्लिशमध्ये, की कशाप्रमाणे आपण सेंटेन्स बनवू. म्हणजे कधी कधी पास्टचं प्रेझेंट होऊन जाते, हॅवचं हॅझंट होऊन जाते, वगैरे वगैरे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत आहे, यस, बट स्टील आपण प्रॅक्टिस करत राहतो. इट विल बी पॉसिबल टू बिकम बेटर. ओके, काही काही शब्द बहुत जास्त रिपिटेटिव्ह होत आहे माझ्या इंग्लिशमध्ये. ओके, जे की काफी एक प्रकारे असं वाटते की म्हणजे कसं रट्टा मारल्या टाईप नाही का, म्हणजे आपल्याला त्याला फक्त एकच शब्द माहित आहे, म्हणजे चांगल्याला बेटर किंवा गुड समथिंग, दुसरे पण काही वर्ड्स आहे. बट स्टील म्हणलं गेलं ना तर अगोदर पासून खूप चांगल्याने इम्प्रूव्ह दिसून राहिलाय. कारण अगोदर मी इतकाही इंग्लिश बोलू शकत नव्हतो. आता मी ज्याप्रमाणे इंग्लिश बोलून राहिला, इट इज फील गुड. मला इम्प्रूव्हमेंट दिसून राहिलाय. मी माझ्यामध्ये ज्याप्रमाणे मी या साऱ्या गोष्टी डेव्हलप करून राहिलो आहे, ज्या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, मला वाटते की यस, मी आहे, माझ्यामध्ये क्वालिटी आहे आणि आय कॅन डू इट मच बेटर वे. राईट. सो आता काही फारसं काय आहे नाही, एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. ओके. आज ऍक्च्युली कसं, आज ग्राउंडवर गेलो होतो आणि मग आज ऍक्च्युली विशाल आणि श्रुतिका दोघे जण आले होते. हे कसे म्हणजे दोघे जण नाशिक आणि लातूरला आहे ना, यांच्या मॅरेज साठी इथे आले होते. तर आले ते. येस, इट वॉज रिअली गुड. ओके, हॅव स्पेंड सो मच टाइम विथ देम. अँड आता सॅटर्डेला जाऊ म्हणते कुठेतरी, बट आय डोंट नो आता का होईल, कसं होईल वगैरे, आताच काही म्हणता येणार नाही. आपण पुढे. ओके, सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. सो दिस इट. This is the end. This is the My Artifact episode number 2202. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.